नमस्कार, अश्विनीच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इथे ओल्या बोंबीलची फ्राय कशी करतात ती। हे अर्धा किलो बोंबील घेतलेले आहेत, धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये मी हळद टाकत आहे, लाल तिखट टाकत आहे चवीप्रमाणे। तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही टाकू शकता। त्यानंतर मी मिक्स मसाला टाकलेला आहे चवीप्रमाणे। याच्यात ही धणापूड टाकलेली आहे थोडी आता मी आमचूर पावडर टाकत आहे, किंवा लिंबही तुम्ही पिळू शकता, असं काय नाहीये, लिंबाचा रसही टाकू शकता। आता मी थोडी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि आता थोडंसं चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। यात आता मी थोडंसं ऑइल टाकत आहे, कारण हे मिश्रण सगळं एकत्रित होण्यासाठी हे थोडंसं ऑइल घेतलेलं आहे। आणि हे सगळं आता मी एकत्र करत आहे, म्हणजे हे सगळा मसाला हा व्यवस्थित लागेल। आता हे सगळं आपलं करून झालेलं आहे। याच्यावरती झाकण ठेवून मी 5 ते 7 मिनिटं बाजूला ठेवत आहे। आता गॅसवरती मी पॅन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता ऑइल टाकते। हे आता गरम होईपर्यंत चला आपण दुसरी प्रोसेस करूया। आता हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी थोडासा रवा टाकत आहे आणि थोडंसं मीठ ॲड करत आहे थोडंसं, आणि हे सगळं आता एकत्रित करून घेण्यासाठी आहे। एकत्रित करून घेते। आता हे बोंबील ह्याच्यामध्ये बुडवायचे आणि त्यानंतर आपण त्या ऑइलमध्ये टाकायचे फ्राय करण्यासाठी, म्हणजे हे थोडेसे कडक होतील आणि खाली चिकटतही नाही। हे बघा, अशा प्रमाणे ही फ्राय करायची आहे सगळं मिश्रण लावून। आता मी ह्याला पलटी मारत आहे। हे बघ, हे पलटी करून घेतलेले आहेत, छान झालेले आहेत बघा एकदम। असे 2 ते 3 वेळेला पलटी करायचे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, गॅस हा मंद आचेवर न ठेवता मीडियम आचेवरती ठेवायचा आहे। मंद आचेवर ठेवले तर ऑइली होतील। हे बघा, अजिबात बोंबील खाली चिकटलेले नाही आहेत, खूप छान अशा फ्राय झालेल्या आहेत, कडक मस्त झालेले आहेत एकदम। किती छान मस्त दिसत आहेत बघा, खूप छान झालेले आहेत। हे बघा, आपल्या फ्राय तयार झालेल्या आहेत।